राज्यात उन्हाचा पारा अक्षरशः 40 पार गेला आहे, तर काही दिवसापूर्वी अवकाळीने थैमान घातले आहे। यामुळे कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला मोठं नुकसान पाहायला मिळाले आहे। पण आता मी सध्या बाजारपेठमध्ये आले आहे। इथे आपण पाहू शकता की कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर आवक होते, परंतु जे कलिंगडाला दर मिळाले पाहिजे ते मिळत नाही। कलिंगडाला 100 ला 5 किलो, तर याच्या आता स्वस्त कॅरेट मागे 15 रुपये किलो आहे। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की कलिंगडाची आताची सध्याची परिस्थिती आहे। काय सांगाल तुम्ही की कलिंगड मोठ्या प्रमाणावर आवक होतीये पण कलिंगडाला रेट नाही? कलिंगडाला आवक कमीच आहे, जास्त आवक नाही। आवक एक 15 दिवसापूर्वी आवक जास्त होती, आता आवक कमी झालेली आहे। मार्केट रेट पहिले 10 रुपये ते 8 रुपये विकत होते, आता मार्केट लेवल 18 ते 14 रुपये लेवल विकते ठोक रेट। आणि जे काय म्हणतात अवकाळीने जे हे झालं आहे, कलिंगड पिकाचं मोठे नुकसान झालंय, यामुळे जी आवक आहे ती कमी प्रमाणात झालेली आहे का? त्यात बरंचसं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। त्यावेळेस तर रेट पूर्ण ढासळलेलेच होते, त्यावेळेस तर 5-6 रुपयाचा रेट असेल जवळपास। यापुढे कलिंगडाची अशीच परिस्थिती राहील की थोडेफार तरी भाव सुधारतील? नाही, हेच परिस्थिती राहील, हेच रेट राहतात कंटिन्यू। खऱ्या अर्थाने कलिंगडाचे भाव हे पुरते पडलेले पाहायला मिळत आहे। याच्यामुळे शेतकऱ्याचे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। कलिंगडाकडे मोठ्या प्रमाणे थंड फळ म्हणून बघितलं जातं, याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक ग्राहक हे कलिंगडाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।